गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आणि धामधूम आता आज संध्याकाळी थंडावल्याचं पाहायला मिळतंय। कुठे सभा घेतल्या गेल्या तर कुठे बाईक रॅली काढण्यात आली, पदयात्रा काढण्यात आल्या। अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी जात आपल्या जाहीर सभा चांगल्याच गाजवल्या सुद्धा। मात्र आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। मतदानाकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। 15 जानेवारीला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। त्यामुळे 29 महापालिकांमध्ये मतदार राजाचा कौल नेमका कोणाला, कोणत्या महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार याचा फैसला आता 16 जानेवारीला होईल। एकोणतीस महापालिकांची रणधुमाळी आता आज थंडावणार आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रचार तोफा थंडावतील। 29 पालिकांसाठी जोरदार प्रचार जवळपास सगळ्याच पक्षांनी केल्याचं आपण गेले काही दिवस सातत्यानं पाहिलेलं आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला लागलीच मतमोजणी होऊन निकाल देखील लागणार आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचार तोफा ज्या थंडावलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। ठाण्याहून आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीष, आता अवघी काही मिनिटं उरलेली आहेत ज्यामध्ये आता प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि त्यानंतर सगळा जो प्रचार आहे तो राजकीय पक्ष, राजकीय नेते थांबवतील। मात्र आज शेवटच्या दिवशी सुद्धा अनेक ठिकाणी रॅलीज झाल्या, जाहीर सभा झाल्या, पदयात्रा काढल्या गेलेल्या होत्या। बाईक रॅलीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला। ठाण्यामध्ये नेमकं काय घडलं मनीष? अजिंक्य प्रामुख्याने या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचार धुमाळीमध्ये आज मात्र शेवटचा दिवस होता। अगदी काही 2-3 मिनिटांमध्ये हा प्रचाराचा जो वेळ आहे, तो कालावधी आहे, तो आता थांबला जाणार आणि त्यामुळेच ज्या पद्धतीने महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा जे बंडखोर अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळालं। मात्र जर प्रामुख्याने एक गोष्ट जर बघितली तर महायुतीची कुठेही एकही सभा जी आहे ती ठाण्यामध्ये पार पडताना बघायला मिळाली नाही। पण मात्र देवेंद्र फडणवीसांची जी मुलाखत ठाण्यामध्ये झाली ती मुलाखतच फक्त तेवढी झाली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी मात्र बाईक रॅलीच्या माध्यमातून ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आपला प्रचार केला। मात्र राष्ट्रवादी शरद पवार जो गट आहे, शरद पवार गटाचा, त्याच्यातर्फे सुप्रिया सुळेंनी प्रचार सभा घेतली ठाण्यामध्ये। पण ठाकरे बंधूंनी कालची जी सभा होती ती सभा देखील निवडणुकीच्या माध्यमातून घेण्यात आली। यामुळे कुठेतरी या प्रचार सभा ज्या आहेत त्या कमी झाल्या, पण मात्र प्रचार दौरे जे आहेत, बाईक रॅली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये बघायला मिळाल्या। अजिंक्य, बिलकुल। आणि मनीष, एकीकडे आपण पाहतो आहोत की ज्या वेळेला अशा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असते, मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार याबद्दल उत्सुकता असते। ज्या प्रचार सभा होतात, रॅलीज होतात, रोड शोज होतात, त्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो। मात्र आजच्या दिवशी नेमकं काय घडलं? आजच्या दिवशी कोणाच्या सभा किंवा रोड शो झाले का? पदयात्रा काढली गेली का? ठाण्यामध्ये नेमकं या संदर्भात काय झालं मनीष? आज ठाण्यामध्ये बघितलं तर भाजपाकडून जे मत्स्यमंत्री आहेत नितेश राणे यांची आज प्रचार सभा, बाईक रॅली जी होती ती ठाण्यामध्ये पार पडली। या बाईक रॅलीला सर्वच जे महायुतीचे नेते मंडळी आहेत त्यांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे त्यांची बाईक रॅली निघाली होती। प्रत्येक मतदारसंघ असेल, जे छोटे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरून ह्या बाईक जात होत्या, आपापल्या उमेदवारांचा प्रचार करताना बघायला मिळत होता। मात्र अजिंक्य, जर आपण बघितलं तर 131 उमेदवार जे आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते आता खऱ्या अर्थाने 15 तारखेला आपल्याला मतदानाच्या माध्यमातून बघायला मिळेल। पण त्यापैकी जे 6 नगरसेवक आहेत जे बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यांनी देखील या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी देखील या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। आपल्या अन्य जे साथीदार आहेत त्यांना निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी देखील सहभाग घेतला होता। त्यामुळे आता हे जे 125 उमेदवार जे आहेत ते कशा पद्धतीने निवडून येत आहेत, मतदार जो आहे, मतदार राजा ज्याला म्हटलं जातो, तो मतदार राजा जो आहे तो नेमकं कोणाला मतदान करणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण तो त्याचा अधिकार, मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार हे आता आपल्याला 15 तारखेला ज्यावेळेला मतदान होईल त्यावेळेला समजेलच आणि 16 तारखेला निकालाच्या माध्यमातून ते सगळ्यांच्या समोर येईलच।
मनीष, धन्यवाद. आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.